भेंडवडे ग्रामस्थांचे तीव्र आंदोलन. नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्यावर मळी मिश्रित पाण्याचा आरोप, किरकोळ दगडफेक व वादविवाद. नरंदे ता हातकणंगले येथील शरद सहकारी साखर कारखान्याकडून सोडण्यात येणाऱ्या मळी मिश्रित वारणा नदीतील पाण्यामुळे भेंडवडे गावातील पिण्याच्या पाण्याचे व शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आज तीव्र आंदोलन छेडले. कारखान्याच्या परिसरात एकत्र येत ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. भेंडवडे गावाजवळील नाले व ओढ्यांमध्ये कारखान्यातून येणारे दूषित मळी मिश्रित पाणी सोडले जात असल्याने पाण्याचा रंग व दुर्गंधी वाढली आहे. याचा थेट परिणाम विहिरी, बोरवेल तसेच शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर होत असून पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जनावरांच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम जाणवत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी मांडली. वारंवार तक्रारी करूनही कारखाना प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. पर्यावरण नियमांचे उल्लंघन थांबवावे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा आणि दूषित पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनाची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून कारखाना व्यवस्थापनाशी तातडीने बैठक घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या घटनेमुळे परिसरात पर्यावरण व आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिणामी यावेळी कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याची मळी मिश्रित पाणी तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला असून तसे लेखी निवेदन भेंडवडे ग्रामस्थांना दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी हातकणंगले तहसीलदार सुशील बेलेकर, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, शेती अधिकारी आवटी, वारणा सहकारी साखर कारखान्याची संचालक काकासाहेब चव्हाण, अमोल निकम, महावीर कांबळे, सुहास देसाई, संजय देसाई तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व माने निकम चव्हाण गटाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.